घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 मार्चच्या भागामध्ये जानकी विचार करत असते, काय चाललंय, हे घरावरती कसलं संकट आलंय. त्यावरती आता इकडे अवंतिका येते आणि जानकी सांगते, मला खूप चिंता वाटते. काय झालंय आपल्या घरावरती, सगळं सगळं चांगलं चालू होतं, पण अचानकपणे आपल्या घरावरती हे कसलं संकट ओढवलेलं आहे. मला तर खरंच काही कळत नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही काळजी करू नका, सगळं सगळं काही ठीक होईल. त्यावरती मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते, ऋषिकेश दादांच्या बेलचं काय झालं. जानकी म्हणते, तुम्ही त्यांना बेलवरती सोडवाल ना, त्याचं मला टेन्शन नाही. पण या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतो सौमित्र, वहिनी दादाला बेलवरती सोडवणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे कसं आहे, खुनाच्या आरोपामध्ये तो अडकलाय ना. हे बघ, तू काळजी करू नकोस, तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये दादाला सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. असं म्हटल्यावरती आता इकडे जोरात आवाज येतो होळी खेळण्याचा. मग सगळेजण बाहेर जातात. तर इकडे सुमित्रा होळी खेळत असते आणि ओवीच्या सोबत नाचत बागडत असते. ओवी, होळी आहे, होळी आहे असं म्हणत सुमित्रा या सगळ्यामध्ये आता छानपैकी एन्जॉय करत असते आणि सगळेजण हे पाहायला लागतात. ज्या वेळेला जानकी हे पाहते त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्या म्हणते, बघितलं सारंग, बघितलं तुमच्या ह्या आईंचं काय चाललंय ते. म्हणजे यानं वेड्यासारख्या करतायत आणि ही जानकी त्यांना सपोर्ट करते आहे. मला तर कळत नाहीये, तुम्ही यांना वेड्यांच्या इस्पितळात पाठवायला पाहिजे. यावरती सुमित्रा चिडते, बघ बघ तुझी बायको मला काय बोलते बघ, मला वेड्यांच्या इस्पितळात पाठवायचं बोलते. सारंग म्हणतो, आई तसं नाहीये. यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते, बघा सारंग, म्हणजे नाना गेलेले आहेत, नाना या जगात नाहीत, तरी सुद्धा यांना होळी खेळायची आहे, यांना या सगळ्यामध्ये होळी खेळून मजा करायची आहे. यावरती जानकी म्हणते, ऐश्वर्या काय बोलतेस. सारंग म्हणतो, वहिनी काय चुकीचं बोलली ऐश्वर्या. ऐश्वर्या जे काही बोलली ते बरोबर तरच बोललेली आहे ना. यावरती सुमित्रा म्हणते, बास करा, तुम्ही काहीही बोलाल तरी माझा विश्वास नाहीये. नानासाहेब आहेत, नानासाहेब आहेत. यावरती आता इकडे शर्वरी येते, आई तुझं काय चाललंय. अगं खरंच नाना या जगात नाही आहेत, नानांना जगातनं गेलेला झाले आता बरेच दिवस, तू नको आता हे सगळं करूस. नाना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हे झालेले आहेत आणि तू नानांना विसर. यावरती आता छोटीशी ओवी घाबरते आणि ती म्हणते, काय चाललंय. सुमित्रा म्हणते, नाही नाना आहेत. जानकी तू बोल ना. जानकी म्हणते, काही काळजी करू नका आई, नाना परत येणार, नाना जिवंत आहेत, माझी खात्री आहे. तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सांगायला लागते, काय चाललंय काय. म्हणजे तुम्ही आईंना मुद्दाम वेडं अजून बनवताय, तुम्ही आईंचा वेडेपणाचा फायदा घेताय. म्हणजे आईंनी तुला घराबाहेर काढलं होतं ना जानकी, या सगळ्याचा तू फायदा घेते आहेस आणि आईंना या सगळ्यामध्ये आता तू पूर्णपणे ठार वेडी करतेस. यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, काय चाललंय तुझं ऐश्वर्या, तोंड बंद ठेव, वेड्यासारखं काहीतरी बडबड करू नकोस. तू या सगळ्यामध्ये जे काही करतेस ना, ते सगळं सगळं आम्हाला कळतंय. आम्हाला या सगळ्यामध्ये तू जानकी वहिनीच्या विरोधात उभी राहिलेली आहेस. यावरती ऐश्वर्या म्हणते, काय ग जानकी, तू खरं खरं बोल, तू आउट हाऊस मध्ये कुणाला ठेवलंयस. असं म्हणत ती ओवीला जवळ आणते. ओवीला जवळ आणल्यावरती ती सांगते, हिच्या डोक्यात शपथ घे, हिच्या डोक्याची शपथ घेऊन तू मला सांग की या सगळ्यामध्ये आता तू आउट हाऊस मध्ये कुणालाच ठेवलेलं नाहीयेस. असं म्हटल्यावरती जानकी सांगते, हो आउट हाऊस मध्ये मी कुणाला तरी ठेवलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याचा हेतू सफल होतो. जानकी घरात येते. घरात आल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते, ऐश्वर्या बोल बोल, आउट हाऊस मध्ये कुणाला ठेवलंयस. यावरती जानकी सांगते, मधुकर पाटलांना मी आउट हाऊस मध्ये ठेवलंय. यावरती मग ऐश्वर्या सांगायला लागते, मधुकर पाटलांना जर तू आउट हाऊस मध्ये ठेवलेलं आहेस तर या सगळ्यामध्ये तू आता आम्हाला एक गोष्ट सांग, त्यांना लपवून ठेवण्याची गरजच काय. त्यावरती आता इकडे जानकी सांगते, माझी अशी काही कारणं आहेत. यावरती ऐश्वर्या म्हणते, बघितलं म्हणजे ते किडनॅपरच आहेत. यावरती जानकी सांगायला लागते, नाही ते किडनॅपर नाही आहेत, मला या सगळ्यामध्ये माहिती आहे, ते माझे वडील आहेत, त्यांनी मला आश्रमात हे केलंय. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, मग लपवून ठेवण्याचं कारण काय. त्यावरती जानकी सांगते, कारण त्यांच्यावरती खुनाचा आरोप आहे. मग आता सौमित्र सांगायला लागतो, खुनाचा आरोप. वहिनी अगं असं काय करतेस, जर त्यांच्यावरती खुनाचा आरोप आहे तर तू त्यांना या सगळ्यामध्ये का बरं इकडे आणलेलं आहेस. असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते जानकी, मला सांगा ऋषिकेशवरती सुद्धा खुनाचा आरोप आहेच ना. मग जर ऋषिकेशवरती खुनाचा आरोप आहे तर या सगळ्यामध्ये तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ऋषिकेश खुनी आहेत का.
अवंतिका तू सांग, तुझ्या वडिलांवरती जर का खुनाचा आरोप असेल तर या सगळ्यामध्ये ते खुनी झालेत का? तू मला सांगशील का? म्हणजे तू त्यांना खुनी म्हणून मान्य करशील का? ही गोष्ट मला सांग ना. म्हणजे तू तुझ्या बाबांवरतीच विश्वास ठेवशील ना. तसे मधुभाऊ माझे आता वडील आहेत. मधुभाऊंनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि जर मधुभाऊ माझे वडील असतील तर या सगळ्यामध्ये मी त्यांना कसं काय हे करू, त्यांच्यावरती कसा काय विश्वास ठेवू की त्यांनी खून केलाय म्हणून? तुम्हीच सगळ्यांनी मला आता सांगा ना. असं म्हणत जानकी आपलं मत मांडत असते आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांगा की मी काय करू ते. असं म्हटल्यावरती अवंतिका म्हणते, पण वहिनी, ही केस तुमच्या आणि दादांच्या विरोधात जाऊ शकते. ही गोष्ट तुम्हाला का कळत नाहीये? तुम्ही या सगळ्यामध्ये अडकाल, तुम्ही आणि दादा दोघं जण या सगळ्यामध्ये अडकाल आणि मग मात्र तुम्हाला सोडवण्यासाठी इथे कुणीच नसेल. यावरती जानकी म्हणते, हे बघ, मी माझ्या वडिलांसाठी काही करू शकते. जर माझे वडील या सगळ्यामध्ये आता निर्दोष आहेत आणि त्यांच्या जीवावरती कोणीतरी उठलंय, महिपत शिकरे नावाचा माणूस त्यांचा जीव घ्यायला उठलेला आहे आणि खोट्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना अडकवलेलं आहे, जर मला हे समजलंय तर या सगळ्यामध्ये मी आता माझ्या वडिलांना वाचवू नको का? मी माझ्या वडिलांचा जीव वाचवणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे ना. असं म्हटल्यावरती आता ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये जी माहिती समजायला पाहिजे ती माहिती समजते आणि मग मात्र ऐश्वर्या जबरदस्त कारस्थान करायला सुरुवात करते. ऐश्वर्या या सगळ्यामध्ये सांगते, बघितलं जानकीने काय केलंय ते? तिने आता याच मधुकर पाटलाला हे करून नानांना किडनॅप केलंय. यावरती आता इकडे सांगायला लागते, ऐश्वर्या, बघितलं ताई, तुम्हाला काय वाटलं हिने मधुकर पाटलांना या सगळ्यामध्ये ठेवून काय केलं असेल? असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेच सुमित्रा म्हणायला लागते, माझं डोकं ना खूप जड झालंय. जानकी, तू मला आतमध्ये घेऊन चलशील का? असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते, आई चला, तुम्ही आतमध्ये चला. असं म्हणत ती आता सुमित्राला आत घेऊन जाते. तोपर्यंत सुमित्रा आपलं डोकं धरून असते आणि आता जानकी तिला आत नेते. त्यावरती आता इकडे सौमित्र सांगतो, अगं जरा शांत बस ना, तुला साधी अक्कल नाहीये का? तुला साधी गोष्ट समजत नाहीये का? तू काय बोलतेस, तू काय करतेस? या गोष्टी जर तुला समजत नसतील ना तर एक गोष्ट लक्षात ठेव. हे बघ, आईची तब्येत सध्या बरी नाहीये. जर या सगळ्यामध्ये आईला काही त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे, मी तुला सोडणार नाहीये. असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते, हे बघ, तुम्ही तुमच्या जानकीला सांभाळा, तिचं काय चाललंय ते आधी बघा. तिला न सांभाळता मला बोलण्याच्या या गोष्टी जर का करण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे. यावरती सौमित्र म्हणतो, अवंतिका, मला कळतच नाहीये जानकी वहिनीने जे केलं ते बरोबर, त्याची आपण साथ द्यायची आहे की या सगळ्यामध्ये आता बाकी कुणाची साथ द्यायची हेच कळत नाहीये. यावरती अवंतिका सांगते, खरंच आहे, म्हणजे जानकी वहिनींनी त्या खुन्याला आसरा दिलाय, पण त्या खुन्याला आसरा देऊन सुद्धा या सगळ्यामध्ये ही केस जानकी वहिनीच्या विरोधात गेली तर काय करायचं? असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याला क्लू मिळालेला असतो. मग ऐश्वर्या ताबडतोब सयाजीरावांना कॉल करते. सयाजीरावांना कॉल करून ऐश्वर्या सांगते, डॅडा ऐका, आत्ता जे काही मला समजले ना ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये ना तो मधुकर पाटील, तो कोण आहे त्याची सगळी बायो हिस्ट्री मला समजली. म्हणजे तो ना ज्या आश्रमाचा ओनर आहे ना त्यालाच तुमचा महिपत शिकरे शोधतोय बहुतेक. काय माहितीये का, मधुकर पाटील नाव ऐकलेत का तुम्ही? यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतो, हो हो, मला सगळं कळलं. अगं तुला कळतंय का, म्हणजे माझ्या मित्रांनी जर माझी मदत केली तर आज मला त्याचा फेवर परत करायचा आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी त्याचा फेवर आज परत केल्याशिवाय गप्प राहणार नाहीये. त्याला मी आज या सगळ्यामध्ये पूर्णपणे रिटर्न फेवर करणार. असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये तो लगेचच महिपत शिकरेला कॉल करतो आणि आता इकडे महिपत शिकरेला तो सांगतो की तुझा जो कोणी माणूस आहे तो माणूस आमच्या इथे रणदिव्यांच्या आउट हाऊसमध्ये आहे. इकडे तोपर्यंत जानकी सुमित्राच्या खोलीत येते. सुमित्रा खूप हतबल असते. जानकीने बाहेर सांगितलेला प्रकार हे सगळं सुमित्राला खूप भीती वाटते आणि सुमित्रा आता एकदम गप्पपणे बसलेली असते. त्यावरती जानकी सांगते, आई तुम्ही चिंता करू नका. यावरती आता सुमित्रा सांगायला लागते, काय ग, पण हे सगळेजण काय बोलत होते? अचानकपणे असे नाना कसे गायब होतील? नाही नाही जानकी, तू या सगळ्यामध्ये जे काही खरं आहे ते मला सांग.
तू माझ्यापासून कोणतंही सत्य लपवू नको. जानकी म्हणते, आई मी तुमच्यापासून खरंच सांगते, कोणतंही सत्य लपवत नाही आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला खऱ्या सांगते. आपले नाना जिवंत आहेत आणि या गोष्टींवरती माझा ठाम विश्वास आहे. यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा, अगं मग हे मधुकर पाटील कोण आहेत? मधुकर पाटलांचं काय आहे? तू त्या मधुकर पाटलांना या सगळ्यामध्ये आता वाचवलेस, ही गोष्ट खरी आहे का? पण त्यामुळे तुझ्या चांगुलपणामुळे तुझ्या जर का जीवावरती बेतलं तर त्याचं आपण काय करायचं आहे? जानकी, तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको. यावरती जानकी सांगायला लागते, आई तुम्ही खरंच काळजी करू नका, मला काहीही होणार नाही. असं म्हटल्यावरती आता इकडे नानासाहेब ज्या गुंडांच्या तावडीत असतात ते गुंड दारू पित असतात, भरपूर दारू पितात आणि दारू पिऊन टुल्लू होतात. दारू पिऊन टुल्लू झाल्यावरती तिथेच आता एक काच पडलेली असते, एक बाटली फोडतात. आता नानासाहेब आपल्या पायांनी ती काच हळूहळू आपल्याकडे घेतात. ती काच आपल्याकडे घेत आता नानासाहेब हळूहळू आपल्या दोर कापायला लागतात, जेणेकरून दोर कापून नानासाहेबांना इकडून पळून जाता येईल. आणि आता नानासाहेबांची युक्ती कामी ठरते. इकडे तोपर्यंत सुमित्रा सांगायला लागलेली असते, जानकी मला खूप भीती वाटते ग, काय झालं असेल? नानासाहेबांना खरंच काही केलं असेल का? यावरती जानकी म्हणते, आई तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे ना? मी तुम्हाला जर का सांगत आहे की या सगळ्यामध्ये नानासाहेबांना काहीच झालेलं नाही आहे, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. नानासाहेबांना काहीही झालेलं नाही आहे. नानासाहेब या सगळ्यामध्ये सुखरूप आहेत. तोपर्यंत नानांनी ती काच घेतलेली असते आणि काच घेऊन या सगळ्यामध्ये नाना आता बरोबर पद्धतीने ते तोडण्याचा प्रयत्न करत असतात आणि नानांच्या हातून ते आता तुटतंसुद्धा. नानांचे पूर्णपणे हात मोकळे होतात. तोपर्यंत इकडे आता जेलमधून साक्षी आणि आता एक माई या दोघींची भांडणं होत असतात. म्हणून दोघीजणी जेलमधून बाहेर आलेल्या असतात आणि त्यांना कॉन्स्टेबल सांगतात, हे बघा तुमची जर का अशीच भांडणं होत राहिली ना तर आम्ही तुम्हाला इथून ताबडतोब आता मोठ्या जेलमध्ये पाठवू. यावरती साक्षी म्हणते, पाठवा, या छोट्या जेलमध्ये माझा जीव घुसमटतोय. आणि त्याच वेळेला साक्षीला छोट्या जेलमधून मोठ्या जेलमध्ये पाठवत असताना इकडे आता पोलीस स्टेशनला पोलीस म्हणतात, तुमची रोजची कटकट आहे, बस करा, मी तुम्हाला आत्ता मोठ्या जेलला पाठवतो. आणि ज्या वेळेला मोठ्या जेलमध्ये पाठवणार तो थोडा वेळ असतो, तेवढ्यात साक्षी आता चालूगिरी करते. तिथे असलेला तो मोबाईल घेते, त्या मोबाईलवरती बोलते आणि ती सांगते, अण्णा बरं झालं तुम्हाला मधुकर पाटलाचा पत्ता सापडला ना, म्हणजे मला खबरीने सांगितलं की जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांच्या फार्म हाऊसवरती ते आहेत ना, बरं झालं, त्यांना जा, त्यांना मारून टाका, त्यांची सही घ्या आणि मला इथून सोडवा, मला आता मोठ्या जेलमध्ये टाकतायत, इथून मला आता कंटाळा आलाय. आता हे सगळं ऋषिकेश ऐकतो आणि ऋषिकेशने ते ऐकल्यावरती तो विचार करतो, अच्छा म्हणजे ही महिपत शिकरेची मुलगी आहे, ही जर का आता तिकडे गेली तर जानकीच्या जीवाला धोका आहे, काय करू? काहीही करून मला इथून बाहेर जायला पाहिजे. आणि मग तो कॉन्स्टेबलला विनंती करतो, काहीही करा आणि मला ताबडतोब इथून आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. यावरती कॉन्स्टेबल सांगायला लागतात, हे बघा सर, तुम्ही कितीही काही बोललात ना तरीसुद्धा आम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये बाहेर काढू शकत नाही आहोत. तुम्ही या सगळ्यामध्ये आता आम्हाला उगाच जबरदस्ती करायला लावू नका. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, प्लीज प्लीज मला इथून बाहेर काढा. यावर ते म्हणतात, हे बघा काहीही झालं तरी बाहेर काढता येणार नाही. इकडे तोपर्यंत ओवी बिचारी रंगांचं काम करत असते आणि जानकी तिला सांगत असते, हे बघ तू व्यवस्थितपणे रंग सगळे उरकून ठेव, असं म्हणत ती ओवीसोबत बोलत असते. आणि हे बघ आजीची जरा काळजी घे. तितक्यात तिथे येते अवंतिका आणि चल ओवी आपण आतमध्ये जाऊया. यावरती जानकी सांगते, खरंच तू किती काळजी घेतेस ना ओवीची. यावरती मग आता सांगायला लागते इकडे अवंतिका, तुम्ही काळजी करू नका वहिनी, मी ओवीला बघते. असं म्हणत ती आता ओवीला घेऊन आत जाते. त्याच वेळेला इकडे आता जानकीला सायलीचा फोन येतो. सायलीला जानकी सांगायला लागते, जानकी आता सायली म्हणते, जानकी अगं तुला माहिती आहे का, मधुभाऊंच्या आउट हाऊसचा पत्ता आता लागलेला आहे. यावरती जानकी म्हणते, काय बोलतेस, असं कसं मधुभाऊंच्या आउट हाऊसचा पत्ता लागला? त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, अगं ती प्रिया आहे ना, प्रिया इथे बोलत होती की महिपतला समजलेलं आहे की मधुभाऊंना रणदिव्यांच्या फार्म हाऊसवरती ठेवलंय. हे सगळ्यांना समजलंय. आता मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, ताबडतोब इथून आता आपण मधुभाऊंना हलवूया. तू एक काम कर, तू ताबडतोब मधुभाऊंना घेण्यासाठी
राहण्यासाठी जा आणि त्या फार्म हाऊसवरून त्यांना हलव. जानकी म्हणते काळजी करू नकोस, मी हलवते. त्यावरती सायली आता सांगायला लागते मी आणि अर्जुन सर आम्ही दोघं सुद्धा इकडून निघालोय. इकडे हे दोघं जण निघाल्यावरती आता हे गुंडांना ज्यांना महिपतने सायली अर्जुनच्या मागावर ठेवलेलं असतं ते सुद्धा त्यांच्या मागावर निघतात. इकडे नाना आपले हातपाय सोडवतात आणि नेमके ज्या वेळेला अर्जुन सायलींची कार त्या तिकडून पास होत असते नाना नेमके तिकडे सुटून येतात. इकडे तोपर्यंत ओवी आता इकडे आतमध्ये आल्यावरती सौमित्र काहीतरी काम करत असतो आणि सौमित्र म्हणतो तुम्ही दोघी जणी इथे गप्पा मारत बसा, मी बाहेर जातो. यावरती आता इकडे सांगायला लागते अवंतिका सौमी काय झालं, म्हणजे होईल ना सगळं व्यवस्थित, ऋषिकेश दादा सुटतील ना. यावरती सौमित्र म्हणतो ऋषिकेश दादाला बेल मिळणं फार कठीण आहे. ऋषिकेश दादाला जर का सोडवायचं असेल तर नाना जिवंत आहेत हे सत्य पहिलं समोर आलं पाहिजे. जोपर्यंत नाना जिवंत नाहीत म्हणजे आहेत हे सत्य येत नाही ऋषिकेश दादाला सोडवणं हे महाकठीण काम आहे. तुला समजतंय का, या सगळ्यामध्ये आता आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे पहिले नानांना शोधलं पाहिजे. इकडे तोपर्यंत महिपतला माणसं फोन करून सांगतात खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आता इकडून ना नानासाहेब आमच्या तावडीतून सुटलेत. आता महिपत चिडतो आणि तुम्हाला एक काम धड करता येत नाही आहे असं म्हणत तो आता त्यांच्यावरती चिडतो. तोपर्यंत नाना लपतछपत बाहेर येतात आणि अर्जुन सायलीची कार जिथे उभी असते त्या दिशेने येऊन त्या कारमध्ये येऊन लपतात. ज्या वेळेला ते दोघं जण त्या कारमध्ये येऊन लपतात म्हणजे नाना कारमध्ये लपतात अर्जुन सायलीची गाडी चालू होते आणि या लोकांना कळतच नाही की नाना कुठे गेले. जोपर्यंत नाना अर्जुन सायलीच्या कारमध्ये बसतात तोपर्यंत इकडे आता जानकी आलेली असते. मधुभाऊ चला, लवकरात लवकर चला, तुम्हाला मी न्यायला आले असं म्हटल्यावर ती मधुभाऊंना घेऊन पळते. पण तोपर्यंत ऐश्वर्या आणि तिचे गुंड मधुभाऊंना शोधण्यासाठी आत येतात. पण याच वेळेला मधुभाऊंच्या डोक्यावरती आता ओढणी टाकून जानकी त्यांना घेऊन जाते. मग गुंड ऐश्वर्या आणि ते गुंड ज्या वेळेला आत येतात पाहतात तर काय या सगळ्यामध्ये आता तिकडे मधुभाऊ नाहीच आहेत. जानकी तोपर्यंत मधुभाऊंना घेऊन आता गेलेली असते. ज्या वेळेला जानकी मधुभाऊंना घेऊन जाते त्याच वेळेला ती तोंडाला रंग वगैरे लावते. इकडे आता मधुभाऊ आणि जानकी हे दोघं जण सेफली तिकडून निघालेले असताना इकडे अर्जुन आणि सायली यांच्या कारमध्ये नाना असतात. नाना विचार करतात इथून मला सेफली बाहेर पडता येईल का, काय करू, मला या सगळ्यामध्ये इथून बाहेर पडायचंच आहे. पण आता तोपर्यंत ही कुणाची कार आहे, कशी कार आहे, नाही मला या सगळ्यामध्ये काहीतरी इथे लिहून ठेवायला पाहिजे. मग नाना खडू घेऊन त्याच्यावर ते लिहितात मी पुरुषोत्तम पटवर्धन नाना रणदिवे, मला लवकरात लवकर इथून सोडवा, मला या गुंडांनी अडकवून ठेवलंय, मला त्या गुंडांनी कैद करून ठेवलंय असं म्हणत त्या कारमध्ये असलेला एक चॉक घेऊन नाना आता हे सगळं लिहित बसतात. ज्या वेळेला नाना हे सगळं लिहितात त्याच वेळेला आता मात्र इकडे ऋषिकेश विचार करतो नाही मला जर का या लोकांनी सोडलं नाही तर मी काय करू, मला इथून काहीही करून सुटायलाच पाहिजे असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये सुटण्यासाठी आता ॲक्टिंग करायला लागतो. माझ्या छातीत दुखतंय असं आता ऋषिकेश ज्या वेळेला बोलायला लागतो त्याच वेळेला तिकडे हवालदार येतो. काय झालं यावरती ऋषिकेश म्हणतो ताबडतोब मला इथून बाहेर काढा, जर का तुम्ही मला इथून बाहेर नाही काढलत ना तर या सगळ्यामध्ये मी मरून जाईन. मग त्याला बाहेर काढल्यावरती ऋषिकेश आता त्या हवालदाराला आतमध्ये कोंडतो. हवालदाराला आतमध्ये कोंडल्यावरती मग आता ऋषिकेश तिकडून बाहेर पडतो. सॉरी, माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे, मला या सगळ्यामध्ये आता इथून बाहेर पडायलाच पाहिजे असं म्हणत ऋषिकेश तिकडून आता बाहेर पडतो. जेव्हा ऋषिकेश तिकडून बाहेर पडतो त्याच वेळेला आता मात्र तो या ठिकाणी पोचतो वाचवण्यासाठी. ऐश्वर्या आता कुठे ठेवलंय मधुकर पाटलाला म्हणून शोधण्यासाठी धावत पळत ज्या वेळेला चाललेली असते त्यावेळेला मधुभाऊंच्या तोंडाला रंग लावून जानकी वाचवण्यासाठी निघालेली असते. जानकी या सगळ्यामध्ये वाचवत असते आणि जानकी वाचवत असताना त्यांना पळवून नेत असते. इकडे ऐश्वर्या मागावर लागते, तिकडे गुंड, सगळ्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स आता होत असतात. आणि या सगळ्यामध्ये या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये आता नानासाहेब मात्र गाडीत अडकलेले असतात आणि ते गाडीच्या याच्यावरती प्रूफ म्हणून की मी जिवंत आहे, मी नानासाहेब रणदिवे, मी जिवंत आहे, मला या लोकांनी पकडून ठेवलंय असं म्हणत एक चिठ्ठी लिहितात जेणेकरून या सगळ्यामध्ये आता
पूर्णपणे मी जिवंत आहे हे समजेल, हा पुरावा आता दाखवता येईल। तोपर्यंत मधुभाऊंना घेऊन जानकी पळत असते। मधुभाऊ काहीही करा, पण आत्ता इथे आपल्याला थांबता येणार नाहीये, ताबडतोब आपल्याला इथून जायलाच पाहिजे असं म्हणत ती मधुभाऊंना सांगत असते। पण मधुभाऊ थकलेले असतात। जानकी सांगते काहीही करा पण इकडून निघा असं म्हणत जानकी त्यांना आता तिकडून निघण्यासाठी सांगत असते। जानकी मधुभाऊ हे पळतायत। जानकी मधुभाऊ पळत असताना आता मात्र इकडे ऐश्वर्या त्याला शोधण्यासाठी निघते। तोपर्यंत सायली अर्जुन इकडून निघत असतात। मग नाना विचार करतात या कारमधून मला उतरलं पाहिजे, पण त्याच वेळेला इकडे मधुभाऊंना गुंड पकडतात, ते कारमध्ये टाकतात। जानकी आता मधुभाऊ ओरडत राहते। तितक्यात अर्जुन सायलीची कार येते आणि आता अर्जुन सायलीच्या कारमध्ये जानकी बसते। जानकी अर्जुन सायलीच्या कारमध्ये बसल्यावरती आता इकडे कार सुरू होते। मधुभाऊंना वाचवण्याच्या दिशेने कार पुढे पुढे जायला लागते आणि मधुभाऊंना वाचवण्यासाठी आता इकडे अर्जुन जीवाचं रान करतो। तितक्यात तिथे नाना उतरतात। नाना ज्या ठिकाणी अर्जुनची गाडी थांबलेली असते त्या ठिकाणी उतरतात आणि त्या कारमधून उतरून आता पळून जाण्याचा प्रयत्न करतात। नाना ठणठणीत बरे झालेले असतात आणि कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता काही गुंड त्यांना पाहतात आणि नाना ऋषिकेशला पाहतात। ऋषिकेश त्यावेळेला आता वाचवायला आलेला असतो अर्जुनला। तो अर्जुनला वाचवायला आल्यावरती तिकडे आता नाना ऋषिकेश म्हणून जोरात आवाज देतात। जेव्हा नाना ऋषिकेश म्हणून आवाज देतात त्याच वेळेला आता मात्र नानांना या सगळ्यामध्ये गुंड पकडतात। गुंड पकडून नानांना या सगळ्यामध्ये आता तिकडून घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला लागतात आणि आता नानांना ऋषिकेश अशी मोठ्याने आवाज दिलेली सगळ्यांनी ऐकलेली असते। तोपर्यंत नानांना पकडलं जातं, नानांना आतमध्ये टाकलं जातं। इकडे ऋषिकेश गुंडांसोबत लढत असतो। त्याच वेळेला आता मात्र ऐश्वर्या पाहते की नानासाहेब बाहेर आलेत। नानासाहेब बाहेर आलेत म्हटल्यावरती मग आता ती ताबडतोब विचार करते आणि त्याच वेळेला नाना कसं काय सुटले असा विचार करत असतानाच इकडे आता नानांना पकडल्यामुळे ती खुश होते। मधुभाऊ निघून जात असतात। ज्या वेळेला मधुभाऊ तिकडून निघून जात असतात त्याच वेळेला आता इकडे मधुभाऊंना घेऊन जात असताना काही गुंड गोळी मारतात। जेव्हा गोळी मारतात तेव्हा ती गोळी जानकीला लागते। जानकी खाली कोसळते। इकडे तोपर्यंत काही पोलीस ऋषिकेशला पकडण्यासाठी येतात आणि ऋषिकेश रणदिवे आता इकडून पळून गेलेले आहेत जेलमधून। कुठे आहेत ते यावरती अवंतिका सांगते ते घरी नाही आले। त्यावरती सारंग म्हणतो बघितलं म्हणजे खून केलाय म्हणून तर पळून गेला ना असं म्हणत ऋषिकेशला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो। तोपर्यंत मग आता सयाजीराव फोन करून ऐश्वर्याला म्हणतो काय ग तो मधुकर पाटील पळाला ना। यावरती ऐश्वर्या सांगते हो आणि त्याला महिपतच्या लोकांनी गोळी पण घातली, पण ती गोळी नेमकी जानकीला लागली। तो तिथेच ठार झाला असता पण जानकीच्या हाताला गोळी लागली आणि त्यामुळे ती पण वाचली। तोपर्यंत जानकीच्या हाताला लागलेली गोळी घेऊन आता जानकीला उचलून ऋषिकेश तिकडून आता सेफली घेऊन चाललेला आहे। आता नाना जिवंत आहेत हा पुरावा सापडणार आणि नाना कसे घरी येणार पाहणं रंजक ठरणार।